मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकारची सौका आज एका पत्रकाराचीच मुलाखत घेणार आहे. चला तर बघूया हास्याच्या वृत्तपत्रात आपल्याला कोणता अग्रलेख वाचायला मिळतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न श्रमेश वेटकर आणि प्रथमेश शिवालकर. नमस्कार सर. हाय सई. भारी दिसतेस. आता लगेच ओतप्रोत प्रेमाने भरलेल्या शेरकडे येऊया. म्हणजे कसं दंगल करायला अक्कल लागत नाही, पण एकमेकांवर प्रेम करायला धाडस लागतं, गट्स लागतात. म्हणून हा माझा शेर गरजेचा आहे. तो अर्ज किया है, इरशाद. मैं तो कब का भूल गया हूँ उसे. बर. मैं तो कब का भूल गया हूँ उसे, बस भूल गया हूँ ये बात याद नहीं रहती. वाह, वाह, धन्यवाद. वाह, वाह, वाह. या प्रेमाच्या आकाशामध्ये यथेच्छ विहार केल्यानंतर आता आपण प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे माझं आयुष्य सईसारखं मादक आणि सुंदर झालेलं आहे. तर सर, मी आज एका अशा पाखंडी पाखराची मुलाखत घ्यायला आलोय की ज्याला वाटतं की तो पत्रकार आहे, तो लोकशाहीचा चौथा खांब आहे असं त्याला वाटतं. आज त्या खांबाला गिरमिटमध्ये घेण्याची वेळ आलेली आहे. तर बघूया काय घडतंय त्याच्यावर. चला तर मग सुरू करूया. सर सर ओ सर. आलो आलो आलो. नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये. सई तामणकर सेटवर कोणाला घाबरतात? तो उंदीर जो सगळ्यांना सोडून फक्त सई तामणकर ह्यांनाच चावायला काय येतो? प्राजक्ता माळी आणि ह्यांचं नातं काय असेल? इकडची सौंदर्याची गरिबी केव्हा संपणार? मामनजींच्या शेतातला ऊस 12 महिने टरारलेला का असतो? असं कोणतं खत मामनजी वापरतात? प्रथमेश रमेश यांना इव्हेंट मिळू लागले आहेत, पण सुवर्णक्षण ह्यांची त्यांच्याशी गाठभेट केव्हा होणार? या 1 ना 100 प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आमच्या बुलेटिन मधून, ज्याचं नाव आहे आम्ही कानात बातम्या देतो. वा 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 वा. सर, तुम्ही नुसत्या कानात बातम्या देत नाही, कानातनं रक्त पण काढता सर. मला एक म्हणायचं होतं सर, आल्याला हे कानाचे बोगदे बुजवायला का घेतले तुम्ही सर? एक मिनिट. हा. तू माझ्या घरात माझ्याशी बोलतोयस? ए, सर. कोण आहेस तू? ए, सर. उद्याची हेडलाईन की कालची शिळी बातमी? नाही सर, सॉरी सर. सर बाबल्याची मला तुम्ही सांगायचं नाव गेले सर. मी आजचा हाडाचा पत्रकार चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. ए हे ची सौका हो सर. म्हणजे तो फेमस मुलाखतकार हो सर, हो सर. ज्याच्या लांब पल्ल्यांच्या वाक्यात शब्दांना धार असते. करेक्ट सर. यांनी वन्समोर दिल्यावरती बोथट होते. असं काही नाही सर. सर असं काही नाहीये. माझ्या पल्लेदार वाक्यांमुळे यशाची दारं उघडतेच सर. ओहो. कुठल्याही यशाच्या दाराबद्दल बोलतोयस? काय? आपण दोघं सकाळी शूटिंगला येतो तेव्हा वॉचमॅन सुद्धा छोटा गेट उघडतो. असं ते सर, असं ते सर. निराश होऊ नका. थेंबे थेंबे तळे साचे सर. तळे साचे त्याच्यावर कोणी भराव टाकलं तर? त्याच्यातनं जी बिल्डिंग उभी राहील ना, त्याच्या पेंट हाऊस मध्ये आपण राहूया सर. पुन्हा एकदा छोट्या बोयाची मोठी स्वप्न. सर या सर, या सर. बसा. बसा सर. हा. सर आपण खूप बोललो, हो. आता मुद्द्याकडे येऊया सर. ओके. कारभारी उठलाय रामाच्या भारी, जरा धीर धरा, या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. सर मुलाखत सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा? की मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. माझा जिभेचा मणका प्रचंड ताट आहे सर. हे लक्षात घ्या. आणि मी पत्रकारितेचा एक फार मोठा प्रचंड फॅन आहे सर. ओ. तर ॲज अ फॅन, काय तुमचं काय आलं का? नाही, एक response दिला. Yes, yes, yes. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारायचे सर, की तुमचं नाव काय? ते जर एकदा आम्हाला कळलं की बिना मुहूर्ताचं आम्ही तुम्हाला सोलायला घेऊ सर. माझं नाव मला सांगायला आवडेल. काय सर? माझं नाव आहे पत्रकार दाबला. सर काय
मला कळलं नाही सर. पत्रकार दामोदर बबन लाडे, दाबला. अच्छा, म्हणजे आजच्या पत्रकारितेला अनुसरून तुमचं नाव आहे मग. असं म्हणायला काय हरकत नाही. येस येस येस. खरे, थँक्यू सर. तर दाबू, काय? प्रेमाने बोललो तुम्हाला, दाबू. अच्छा, प्रेमाने दाबू. हां. हा. तर तुमच्या परमिशनने आपण पुढे जाऊया सर. आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण सर वळूया. ओके. प्रामाणिक पत्रकाराच्या अंगावर गाडी घालण्याच्या या दुनियेत नीतिमत्ता सरणावर ठेवून आपल्या चाटू कुशल जिभेच्या जोरावर आपण खोट्या बातम्यांचे मनोरे रचू शकतो आणि त्याचा आधार घेऊन आपण या पब्लिकला कायमस्वरूपी लोडशेडिंगमध्ये ठेवू शकतो. ही समाज नाशवंत कल्पना उगिरड्याची पात्रता नसणाऱ्या तुमच्या बुद्धीला केव्हा शिवली सर? याची धार बोचट करू. सर वन्स मोर. नाही सर नको सर. सर वन्स मोर. सर नको सर. काय आलं? सर नको सर. अहो सर लय तुकडे पडतात सर. सर मी काय करतो, मी सोपा करतो प्रश्न सर. प्रश्न सोपा करतो सर. आपण पत्रकार होऊ शकतो हे तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. खरं तर ही माझ्या लहानपणीची गोष्ट हा, आहे. सांगा सर. मी माझ्या आजीच्या कृपेमुळे पत्रकार झालो. ओ, आजीच्या कृपेमुळे. हो. नेमकं काय झालं सांगितलं तर बरोबर सर. म्हणजे माझी आजी बर्फाळ प्रदेशातली, तिचं माहेर बर्फाळ प्रदेशातलं. पण जेव्हा ती लग्न होऊन मुंबईत आली तेव्हा मुंबईतल्या उष्ण वातावरणाचा तिला त्रास व्हायचा. अरे साहजिकच आहे. आणि तिने तिची व्यथा मला सांगितली. मी म्हटलं मी आजीला न्याय मिळवून देणार, आजीला मी न्याय मिळवून देणार. तुम्ही? हो. आई बाबा घरात नव्हते, कामाला गेले होते. आजी दुपारची झोपली होती. मी हा. अलगद तिच्या नकळतपणे तिला उचललं आणि फ्रीजरमध्ये टाकलं. अरे संध्याकाळी आई बाबा आले, बाबांनी फ्रीज उघडला. आजी पूर्ण थंड झाली होती. ती एवढी थंड झाली होती की तिला नॉर्मल करायला लोकांनी लाकडावर लाकडं रचली आणि पेटवली. पण मला अभिमान आहे की मी आजीची व्यथा संपवली. पण त्यानंतर मला आजी दिसलीच नाही. ती कुठे गायब झाली काय माहित. मला माहिती आहे सर. तुम्ही जे आजीचं आईस्क्रीम केलेत ना ते घेऊन यम निघून गेला सर. यमाला असलीच आईस्क्रीम आवडतात. कळलं का? म्हणजे आजी गेल्या. ही कोणा सांगू नको. तुम्हालाच माहिती नाही, बाकी सगळ्यांना माहिती आहे सर. लक्षात घ्या. कळतंय काय? पण तेव्हा हा. तेव्हा बाबा ही घटना सगळ्यांना माझं नाव घेऊन सांगायचे. तेव्हा मला कळलं की माझ्यामुळे बातमी होऊ शकते. आणि तेव्हाच मी ठरवलं की मी पत्रकार होणार. क्या बात आहे सर. खरंय खरंय खरंय. आणि तुम्ही झाला सुद्धा सर. म्हणजे तुमची एकंदरीत परिस्थिती पाहता मला लक्षात आलं की असं म्हणतात एखाद्याचा आत्मा थंड करणं याच्यासारखं पुण्य नाही, पण तुम्ही अख्खी आजी थंड केलीत सर. म्हणजे तुम्ही वेगळेच वंशाचे दिवे निघालात सर. आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही पत्रकारितेकडे वळलात, बरोबर सर. आणि न्यूज पेपरमध्ये तुम्ही कामाला लागलात. हो. तुम्ही तुमचा पहिलाच जॉब सर. Yes. पण लहानपणापासून कागदावर बसण्याची सवय, त्यामुळे तिथे तुम्ही घाण केली सर. आणि पहिल्याच नोकरीत तुम्ही बाहेर हाकलले गेलात सर. काय घडलं त्यावेळेला? म्हणजे कोण जबाबदार होतं त्या घटनेला सर? खरं तर त्या घटनेला कोण जबाबदार होतं हे मला माहीत नाही. पण माझ्याकडून 2-3 छोट्या चुका झाल्या होत्या, त्यामुळे हे सगळं घडलं. त्या चुका आम्हाला सांगितल्यात ना सर, तर आम्ही घुसमटायला मोकळे हो सर. सांगतो. हा. आपल्या शहरातले हिऱ्याचे व्यापारी अच्छा. खरात आणि लोंढे ओ माय गॉड. यांच्या मुलांचे सूर जुळले हा. आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही बातमी छापा. हां. मग मी बातमी छापायला घेतली. वा 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 सर. मला छापायचं होतं खरात आणि लोंढे झाले विवाहबद्ध. मी छापलं खरात आणि लोंढे झाले बद्धकोष्ठ. एका शब्दाची चूक झाली. सर, विवाहबद्ध आणि बद्धकोष्ठ हा आजचा विनोद आहे सर आपल्याला. तेवढाच आहे. बाहेर सर कडकडीत ऊन, आत आपले विनोद सर. मला सर या क्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं सर, हे झूम मीटिंगमधले जे प्राजक्त विनोद आहेत ना ते आपण टाळले पाहिजेत सर. कसं आहे, सौंदर्याला चांगले विनोद करण्याची कंपल्शन नसतं सर, आपल्याला आहे सर. लक्षात घ्या. कळलं ना? वा वा वा. आपल्याला चांगलं केलं पाहिजे सर. त्यामुळे हे टाळूया सर. हो. मला एकच प्रश्न यावेळेला पडलाय सर, तर असा आहे सर की तुम्ही एवढा मोठा फंबल मारलात तरी त्यांनी काय केलं नाही? वरिष्ठांनी तुम्हाला काय म्हणजे काय केलं तुमच्यासोबत सर? काय नाही, त्यांनी मला काढून टाकलं. ओ. पण तिथून मी शिकवण घेतली. काय झालं? तिथून मी शिकवण घेतली आणि माझा स्वतःचा न्यूजपेपर सुरू केला, ज्याचं नाव ठेवलं पर्दाफाश. पर्दाफाश. हो. हा. सगळ्यांची गुपितं मी त्याच्यातून ओपन करणार होतो, म्हणून नाव होतं पर्दाफाश. हो सर, मला कळलं सर. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये तुम्ही उघडा पडणार होतात लोकांचा, असं मला कळलं सर. पण तो लगेच पहिल्या आवृत्तीनंतर बंद झाला का सर? ती एक वेगळीच आठवण आहे.
मी माझ्या जो पेपर मी काढला हा. त्याच्या 1,00,000 प्रती छापल्या आणि त्या राज्यामध्ये वाटल्या. धाडसच. म्हणजे नाही, चांगले हा. पहिले त्याला 1,00,000 म्हणजे त्या प्रती वाटल्या आणि वाटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पेपरचं नाव मी चुकीचं छापलंय. हा, हा. पर्दाफाशाऐवजी मी परशापाद असं छापलंय. सर दुसऱ्या दिवशी 1,30,000 पेपर माझ्या घरी आले. बरोबर येणार आहे सर. आणि कसं आहे बद्धकोष्ठता तुमच्या जी पहिल्यापासून मागे लागली ती काय पाठ सोडत नाही आहे तुमची सर. सर जिकडे तिकडे तेच होते सर. पण एवढं करून तुम्ही थांबला नाहीत सर. नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक क्राईम दैनिक काढलं. हो. काळी चिमणी नावाचं. Yes. बरोबर काळी चिमणी नावाचं. आणि त्याच्यात तुमचा जो कवी आहे तो पिसाटला होता सर. बातम्यांवर बातम्या तुम्ही चारोळी रूपात लिहित होता सर. त्या जरा एकदा आमच्या कानावर मारल्यात सर तर आमच्या कानांची मस्ती जिरेल काय. कानाची मस्ती जिरेल हा प्रश्न असतो का इंटरव्ह्यू मध्ये? सर सर असं असते सर. हा इंटरव्ह्यू चालू आहे ना? हो सर गेली 4 वर्ष आपण हेच करतोय सर. मला सांगायला आवडेल की मी ते क्राईम दैनिक काढलं. अच्छा. मला नेहमीची क्राईम रिपोर्टिंग करायची नव्हती. म्हणून मला थोड्याशा आकर्षक हेडलाईन तयार करायच्या वाटल्या आणि म्हणून त्या हेडलाईन्स मी टाकल्या. कोणत्या सर एकदा मला सांगायला आवडेल म्हणजे एक हेडलाईन होती की नवरा निघाला वैरी भांडणाचं कारण कैरी. चांगले. त्याच्यानंतर दुसरी हेडलाईन होती ती नाही म्हणाली हो म्हणून आवाज आला ठो. क्या बात आहे. सुंदर आहे सर. आणि सर्वात जवळची हेडलाईन जी मला खूप आवडली जी मला 3 दिवस विचार केल्यानंतर सुचली ती अशी होती शेजाऱ्याने केला घात 3 शिट्ट्यानंतर शिजतो भात. असा आज सायलेन्स होता. या सर कळलं ना. रिस्पॉन्स कळला ना सर. येस. सर मी तर अजून एक बातमी वाचली होती तुम्ही विसरलात सर. कुठली रे? एका मामाने स्वतःच्या भाच्याला त्याच्या प्रेयसीसोबत पकडलं. या बातमीला तुम्ही काय लिहिलं होतं? मामाने पकडली भाच्याची घुस दोन्ही घरात धुसफूस. या हेडलाईनचा मी ऑडिओ पण पाठवला होता चाल लावून. कुठले? मामाने हेच चुकतं सर. हा. तुम्हाला लक्षात आलं की मोठ्यांसोबत तुमचं काय होत नाहीये सर. म्हणून तुम्ही लहान मुलांकडे वळलात सर. Yes. एक छोट्या मुलांसाठीचं चॅनल सुरू केलेत सर. हो किशोर या नावाने. आणि तुम्ही पहिल्याच एपिसोडमध्ये एक कविता सादर केली. हो मी लहान मुलांसाठी कविता सादर केली जी म्हणजे मी सादर करूनच दाखव. सर तुम्ही सादर कराच म्हणजे उद्याच्या मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला मोकळे हो सर. मुलाखतच आहे. Yes, मला कसं हा तर मी लहान मुलांसाठी कविता सादर केली. Yes, कवितेचं नाव होतं कणा कळना. जी मी त्यांच्या अंगाने सादर केली. हा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून आता काय करायचं नाही मी सांगतो. प्रसाद सर हा. तुमच्या मनात जे आता 4 शब्द आलेत ते आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही. या दाबू या आपलं नाव काय आपण जातो कुणाकडे ते फ्रेंडली आहेत माझ्याशी. नावासारखं घडलं असतं मग. या बसा सर. आता हे सगळं अघोरी कृत्य आम्ही बघितलं. याच्यानंतर सुद्धा तुम्ही थांबला नाहीत सर. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती जागवणारी कवितेला तुम्ही बालिशपणा करून टाकलात सर. किती चुकीचं आहे सर. एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत सर. त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबला एक चॅनल काढलं सर. हो माझ्या चॅनलचं नाव होतं आता उघडतोच. 3 सेकंदात बंद झालं सर. ते 3 सेकंदात बंद झालं. एकच सबस्क्रायबर होता तुम्ही. आणि मी असं ऐकलं की चर्चासत्र वगैरे काहीतरी आयोजित करणार होता त्या हो channel वर. मी खूप दाहक चर्चासत्र आयोजित करणार होतो. कुणाबरोबर सर? कुणाबरोबर म्हणजे मी पाहुणे म्हणून सई तामण काही प्रसाद ओकांना बोलवणार होतो. बस हीच ती वेळ हाच तो क्षण सर. थांबूया सर आपण. नाही ही वेळ चर्चासत्र आता इथे होऊ शकतं. मी प्रसाद ओकांना समोरासमोर प्रश्न विचारू शकतो. नका विचारू सर. नाही मी विचारतो. तू विचारतोस. आता मी तू वर आलोय सर. तू विचारतोस दोघांवर इथं. नाही मी आत्ता ह्या ठिकाणी विचारतो. प्रसाद ओक सर मला सांगा दरोडेखोराचं स्किट चालू असताना कोपऱ्यात पदर घेऊन एक बाई रडत असते ती कोण असते? ती कॉमेडी आहे सर. सर ती कॉमेडी आहे त्यांना कशाला विचारताय कोणी उत्तर देईल?
अरे तसं नाही. मला सांगा, प्रसाद ओक सर स्किट चालू असताना 1 2 3 ही क्रमवारी कसली आहे? नाही सर, सांगू नका सर. अरे काय बोलताय सर तुम्ही? नाही, पुढचं पण विचारतो. काय? मला सांगा, प्रसाद ओक सर, तुम्ही चणे शेंगदाणे केव्हा खायला सर मी लागला? निघते सर मी निघते. मला सांगायचं नाही सर. मला सांगायचं नाही सर. वा 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 वा, एकदम भारी परफॉर्मन्स. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा, तू जे प्रश्न विचारलेस त्याची उत्तरं मिळतात का प्रसादा? मला फार काही काही वाक्य फार आवडली. सौंदर्याला विनोदाचं कंपल्शन नसतं, हे फार ब्रिलियंट वाक्य आहे. ही सिरीज भन्नाट आहे आणि या सिरीजमध्ये तुम्ही दोघं प्रचंड खुलता. शेवटी जर का तू अजून एक प्रश्न विचारत पुढे आला असतास तर उद्याची हेडलाईन असती, दाबलाचा गळा दाबला. ही जी नावं तुम्हाला सुचतात किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या तुम्हाला सुचतात की काय त्याच्या आयुष्यात घटना घडल्या असतील आणि त्याचं काय झालं असेल परिणाम, या इतक्या ब्रिलियंट असतात की त्याच्या म्हणजे त्या बुद्धिचातुर्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत तुमच्या दोघांच्या. तुझ्या हेडलाईन्स फार रंजक होत्या, त्याच्या म्हणजे कवितांच्या सारख्या ज्या हेडलाईन्स होत्या त्या फार रंजक होत्या, मजा आली. आणि तुझा सुरुवातीचा पॅच जो आल्या तू सादर केलास प्रथमेश, तो पण फार ब्रिलियंट होता, मजा आली. वंडरफुल. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडते की ही सिरीज आपण गेले कित्येक वर्ष करतोय, पण तुम्ही ही सिरीज करणार म्हटल्यावर आमच्यात जी ॲज अन ऑडियन्स एक्साइटमेंट येते ती अजून इंटॅक्ट आहे. त्याची इंटेन्सिटी बदललेलीच नाही आहे. आणि मला असं वाटतं ह्याचं श्रेय तुमच्या लिखाणाला जातं आणि तुमच्या सादरीकरणाला. ऑफकोर्स उत्तम लिखाण, उत्तम सादरीकरण, मजा आली. वा वा वा. मंडळी, गरजवंताला मदत करणं ही माणुसकी, पण ह्या माणुसकीतूनच निर्माण होणारी हसवणूक आता आपण अनुभवणार आहोत, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मला नाही सांगायचं, मला मरायचं, मी आत्महत्या करणार. काय चाललंय? अहो नाही उडी. अहो एक मिनिट. अहो काय करताय तुम्ही? अहो आत्महत्या नाही करायची. अहो असं काय करताय तुम्ही? आत्महत्या का करताय? खरं तर तुम्ही उडी मारल्यावरती तुमची आत्महत्या होईल का? ट्रेन आल्यावर ट्रेनची नाही का होणार? असं नाही करायचं. काय झालं मला सांग. जगून काय करू मग? जगून हे करा ना, तुम्ही जगा ना, तुम्ही आयुष्य एन्जॉय करा ना. आणि मुळात तुम्ही अशी समजा उडी मारलीत आणि अचानक ट्रेन आली. आता ट्रेन काय घोडा आहे का तिथला इथे थांबायला? नाही की नाही. ती तुम्हाला धडकणार, मग त्यातले प्रवासी खाली पडणार, मग ॲम्ब्युलन्स येणार आणि मग सगळा घोळ होणार. हो, इथे डॉक्टर्स कुठून येणार मला सांगा? मला नाही असं सांगायचं, नाही. मला नाही सांगायचं, मला मरायचंय तुम्हाला. अरे ओ भाई, अरे भाई ऐका. अंगावर जाऊ दे ट्रेन. अहो ते कसं दिसतंय ते ट्रॅकवर एअरपोर्ट झोपलाय. अहो नका. ऐका रे. ट्रेन अहो उठा. अहो ट्रेन येईल ना बाबा. अहो ट्रेन येईल सांगतोय तुम्हाला. मला अंगावर जाऊ. ट्रेन आलाय. ट्रेन आलाय. नशीब बाजूच्या ट्रॅक वरून गेली. हो बाजू. आता ह्या ट्रॅक वरून गेली ना, आता बऱ्याच वेळ येणार. इथे येणार आता ट्रेन. अहो फक्त मनगट जातील हो, बाकी सगळे अशाच राहाल तुम्ही. ऐका ना हे नका करू तुम्ही. अहो नका. अरे नका ना करू. अशी हितनं फाडू दे मला. अहो नाही फाडणार. अहो ऐका. अरे कुणीतरी आहे का? हे कुठलं दादर स्टेशन आहे जिथे एकच माणूस आहे? अरे उठा ना. मागून गेली गाडी मागून. नाही थांबा. या हात द्या मला. हात द्या मला. हात द्या. ऐका माझा. ऐका. हा या. मला कशाला खाली घेतलं? मी तुम्हाला घेतोय ना. या वर या. अरे लवकर जा वर. हे घ्या पाय घ्या वर. हे घ्या ना तुम्ही. हे घ्या.
ऐका तुम्ही इकडे उठा उठा तुम्ही उठा मला नाही सांगायचं. असं नाही करून चालणार. या इकडे बसा इकडे सावकाश बसा. मला नाही सांगायचंय. असं बसा इकडे. हे का करताय तुम्ही सगळं? इकडे वा जरा. हे का करताय तुम्ही सगळं? हो पाप असतं हो, आत्महत्या करणं पाप असतं. का करताय हे सगळं? साहेब मी लय गरीब आहे साहेब. माझ्या आयुष्यात मला नाही ना. गरिबांना क्लॅरिटी नसते का? असते की नाही? क्लॅरिटी द्या ना, सांगा ना मला काय झालं. साहेब 4 दिवस झाले भुकेले मी साहेब. पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. मी काय बोला. तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही. असं वाटतं नुकताच तुम्ही बेबी डायनासोर गिळलाय. जास्त गरीबाची मस्करी करता. नाही, खरंच नाही खरं. साहेब शांत व्हा आधी. आईच्यान सांगते साहेब. साहेब 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. नाही हे गेला बघ, जर तुम्ही स्वतःशी ठरवलं ना, तुमच्या आत एवढी चरबी आहे, त्या चरबीवर पुढची 2.5 वर्ष तुम्ही सस्टेन व्हा. खरंच सांगतो. करा साहेब. गरीबाचीच मस्करी करा बा. अरे 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 गरीबाची मस्करी करा मग कशाला अहो नका करू. हे, आई. हो होय असं करू नका. हो, शांत बसा. अहो मी अहो, ऐका टेन्शन दूर व्हावं म्हणून मी करत होतो ना हे सगळं. मग असं आयुष्य संपवायचं का मला सांगा? आयुष्य किती सुंदर आहे मला सांगा. या बसा बसा तुम्ही बसा बसा बसा. आयुष्य सुंदर आहे म्हणून हातावर बसायचं का? माफ करा. अहो पाप आहे ना, आत्महत्या करणं पाप आहे ना. का करता हे मला सांगा. उपाशी पोटी लेक्चर देणं पण पाप आहे ना. पाप आहे साहेब. ठीक आहे. हे बघा माझ्याकडे डबा आहे, तुम्ही डबा खा. तुम्हाला भूक लागली ना, घ्या डबा खा. घ्या खरंच घ्या बरं वाटेल. एवढंच नाही पुरणार मला साहेब. अहो खा ना, थोडस तरी खा ना. 2 पोळ्या आहेत, एवढंच आहे का हे? खा बघू. त्याच्यात काय आहे साहेब? हे माझ्या आज अॅनिव्हर्सरी आहे माझी, म्हणून बायकोसाठी केक आणलाय मी. घ्या. साहेब खरं आईच्यान सांगते साहेब. 4 दिवस झालं पोटात केकचा कण पण नाही गेला साहेब. हे काय वाक्य आहे? केक खाणं गरजेचं नाही जगण्यासाठी. नाही साहेब आम्ही लय गरीब आहे साहेब. आम्ही कधी आम्हाला गरीबाला कुठे केक बघायला मिळतं साहेब. असं नाही. आईच्यान सांगते साहेब. ब्लॅक फॉरेस्ट, डच ट्रपल, रेड वेल्वेट, चीज केक मी नाही खाल्ला साहेब कधी. मला लय महिने झाले नाही खाल्ला साहेब. अहो तुम्ही असं बोलताय जसं अहो तुमचा रोजचा आहार आहे. जाणं साहेब मी मरून जाईल. अहो मला नाही. केक द्या बाई. अहो नाही करू शकत आहे. केक द्या. ऐका मी नाही करू शकत. अरे नाही करू शकत सांगतो तर काय हे करताय तुम्ही? आहे ना, हे आहे ना खायला. नाही पोळी भाजीच खा, हे चांगलं असतं. पोळी भाजी खा. घ्या मी सांगतो तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. हा शांत व्हा. पाणी हवंय का? पाणी पण आहे. तोंड बघ. खा ऐका तोंड खा. हा काय झालं? हा भाजीला सुकी सुकी लागते. चपातीला केक लावून खाऊ कसा आहे? अरे कशाला तर मराला केकच्या मागे लागला तुम्ही? मला हे कळत नाहीये. साहेब, नाही केक साहेब, मिळणार द्या ना, मी नाही. केक मिळणार नाही. जाऊ दे मग आत्महत्या करते बा. अरे नको आत्महत्या अरे नका ना करू. सारखं मला खाली जायला मला लावतंय. केक द्या नाही तुम्ही मरून जाईन बा. आम्हाला गरीबाला का ते केक द्या साहेब. अरे नका ना हे नका ना करू हे. नका करू. देतो थांबा आता देतो. केक द्यावा. अरे हे चुकीचं आहे हो हे. गरिबांना नाही खाल्लं. बायकोसाठी मी आणलाय ना. यार तुम्ही मागून घेताय. हे घ्या. हा हे घ्या. हा 1 मिनिट फक्त चेरी घ्या. हा अरे हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? अरे चेरी म्हणजे अशी चिमूट पाहिजे ना. हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? नाही तुम्ही म्हटलं ना चेरी ठेवा आणि केक खा. अरे नाही चेरी खा केक ठेवा म्हटलं होतं मी. मला खाऊ दे. अरे हे अरे अख्खा घे. मला खाऊ दे ना. काय हे अख्खा म्हटलं. हे कोण आहे? हे कोण आहे? भूक लागली आयो. भूक लागली अरे आयो. कोण आहेत? कोण आहेत? माय लेकरत माय पोरत. हे घ्या केक घ्या. केक खा मा बाबू. केक खा मा बाबू. केक. हे बरोबर नाही केलं ते. हे काय आहे? ब्लॅक फॉरेस्ट नाही आहे काय? हे चॉईस काय मागतो रे? दुकानात आलायस तू? साहेब साहेब. अच्छा चॉईस काय मागतो? नाही हे पण ते बाबा नाही. गरीब आहे ना आपण. गरीबाला चॉईस नसते ना. खा काका पण गरीब आहे. खा खा. खत देऊन चेरी टाकलं माझी मग. आहे. चेरी माझी आहे. चेरी माझी आहे. चेरी माझी आहे. चेरी माझी आहे. ए, अरे इकडे वा, या, इकडे जा बस. जा तिकडे
तू तिकडे जा तिकडे जा जा तिकडे. घे तिकडे जा. अरे काय मुलं आहे ती माफ करा असं भांडतात का एकमेकांची एका चेरीसाठी? खरं तर मी भांडायला पाहिजे, माझी चेरी आहे म्हणून. साहेब वरडू नका, लहान लेकरू आहे साहेब. आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक खाल्लाय साहेब. आयुष्यात पहिल्यांदा 3 हे काय वाक्य आहे? आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक खाल. झालं ना, आता तुम्ही जा, आता खरंच जा, हात जोड तुम्ही प्लीज जा. साहेब हा मी निराधार आबला स्त्री आहे साहेब. अरे बापरे. मग मी कुठं जाणार साहेब? घरी जा तुमच्या. घरी जाऊन मी काय करू? तुमचं घर आहे, करा काही, मी काय करू त्याला? नाही साहेब, मी नाही घरी जाणार साहेब. माझ्या नवरा आहे ना मला कुत्र्यासारखा मारतो साहेब. मला नको. दर 4 दिवसाने असा केक मागितला तर तो तरी काय करणार ना? मारणार ना तुम्हाला. नाही ते केक आता बघितला म्हणून खायची इच्छा झाली साहेब. मला घरी नका पाठवू साहेब. का? साहेब माझा नवरा मला लय मारतो बा. साहेब काय झालं? अरे काय झालं काय पण? आपण नाही जायचं घरी. काय झालं पण? आपण या बेकरीवाल्या काकांच्या घरी जाऊया. आयो बेकरीवाले काका काय ग? नाही ते केक केक दिला ना म्हणून म्हणली. केक दिला म्हणून बेकरीवाले काका म्हणेल? उद्या पाणी दिलं असतं तर धरणवाले काका म्हणाली असती ती. नाही, नळवाले काका म्हणाले. हे, तू काय- साहेब मला नका ना हे करू, मला सोडा ना, मी जाऊ दे. खरंच जाऊ दे. आयो साहेब साहेब आयो काका ऐका ना काका, मला ना तुमच्या घरी यायचंय आणि तुमच्यावाल्या मऊ मऊ गादीवर झोपायचं आहे. मला पण त्यांच्या घरी जायचंय आणि त्यांच्या बाथरूम मधल्या मोपेडवर बसायचं आहे. कमोड असतो रे तो. मोपेड कुठून आणली बाथरूम मध्ये? साहेब माफ करा साहेब. बाथरूम मोपेड जाणारच कुठे? आणि साहेब साहेब तिथे उभं राहून डुर डुर आवाज करत बसशील. साहेब माफ करा. साहेब चला आपण आपल्या घरी जाऊया. चला कुठल्या आपल्या घरी? आपलं कुठलंही घर नाहीये. साहेब मला ठेवून घ्या ना साहेब. अगं, तू काय बोलतेस? साहेब मला ठेवून घ्या साहेब. अरे अगं तू काय छत्री आहेस का कुठेतरी ठेवायला? अरे मी नाही ठेवू शकत. अरे 10x10चं घर आहे माझं. आई आई गा म्हणून पाय ताणल्यास तरी टीव्हीला लागतील एवढंच घर आहे माझं. मी नाही नेऊ शकत. साहेब मग मी आत्महत्या करते साहेब. उडी मारू. साहेब, नाही सांगितलं ना? नाही, मी नाही नेऊ शकत आई. नाही. साहेब, मला घेऊन अरे 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 मला अरे नका ना घेऊ. अरे कुठलं दादर स्टेशन आहे? अरे 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 सोडा. अरे मी नाही करत. ऐका मला ऐका. काय करत होतीस ग? नाही नाही तुम्ही मला पकडलंय. तुम्ही खरं तर त्यांना पकडायला पाहिजे. काय करत होतीस काय? बघितलं का? माकडीला हात तरी लावलाय का मी? एवढं कर. हे कोण आहे? हे मी पादचारी. ह्यो आहे तू इब्र्या. ह्यो इब्र्या आहे का तू? बरं इब्र्या. हा तुझ्या आईला ह्याच्यावर रातचं बोलत असतीस, चॅटिंग बिटिंग करत असतीस. चॅटिंग? हा काय ह्याच्यात असतं जी माझ्यात नाही हो ग? टक्कल. ए, गोट्या. हा गोट्या नाही. तुला लाज वाटली पाहिजे ना माझ्या बायकोला घेऊन इकडे स्टेशनवर येतोय ब्रिजच्या खाली. अहो नाही हो, मी कुठे रात्री कुठल्या ब्रिजच्या खाली जाईन? वा म्हणा बस नाटक करू नको तुले. जायचंय फक्त. थांब तुला बघ तुला बघ तुझी मी तू इकडे इकडे हा काय चाललो होतं इथं? काय छावा आहे होय तुझा? हा छावा आहे काय हो तुझा? कसं दिसतंय बघ. ह्या करवंटीसाठी मला सोडायला चालू. त्यांना काय बोललास? आमच्या दोघांचं आहे. काय आहे? स्किट. स्किट आमच्या दोघांचं फक्त स्किट. खोटं बोलतो. काय करत अरे काय अरे लागेल रे लागेल. पोहे लागेल. काय चालू होतं इकडे? सांग खरं काय चालू होतं? काही नाही जस्ट बोलत होतो त्या हे देतो त्या जीव देतो त्या मी त्यांना वाचवलं. सांग ना. अगं, ऐका ऐका हे महाशय आहेत ना इकडे. ऐका कोण आहे? हे महाशय इथे झोपलेत मगापासून. ए. त्यांनी नक्की बघितलं असणार. एक मिनिट उठा. काका तुम्ही इथे कधीपासून आहात? आम्ही तर रुलिंग ऍक्शन पासूनच इकडे आहे. काय करायचं ह्यांचं? ए बारक्या काय चालू होतं दोघांचं इकडे? सांगाय खरं 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 सांगाय काय चालू? या माणसाने या बाईला बुसुकभर केक भरवला.
ही पोट्याला बी खायला दिला आणि स्वतःचा डबा बी खायला दिला. मला तो संसारच मोडलाय, पण यांचा संसार बघून मला लय आनंद झाला. अरे खोटारडा असं काही नाही झालं. अरे मैंने क्या किया यार, मेरे को मारते तुला हिच्यावर संसार करायचे नाही हो, नाही करायचं. माझा संसार ऑलरेडी आहे हो, ऐका ना माझा. कर हिच्यावर लग्न. चल अरे नाही करू शकत हो हिच्यावर लग्न कर. इधर हो, माझा संसार आहे हो, ऐका ना. कुकू घेऊनच फिर तुम्ही. इधर घे माग भरायची लगेच. असं नाही करू शकत, ऐका. माग भर म्हणलो. अरे नाही करणार, सांगितलं. वाजवून का माग भर. घे नाही धर म्हणलो. हे करण्यापेक्षा जीव देईन मी. कहर एनर्जेटिक परफॉर्मन्स होता दादा. क्या बात. प्रसाद दा, बहारदार, खूपच मजा आली. सम्यात तू आम्हाला सगळ्यांना रादर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की तू किती ट्रेंड ऍक्टर आहेस, पण तरी तू वेगवेगळ्या पद्धतीने ते सतत दाखवत राहतोस. आणि आजचा तुझा वावर स्टेजवरचा हा अफलातून होता, म्हणजे अफलातून. म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी यंगस्टर्सनी शिकायला हवी तुझ्याकडून. ज्या स्पीडनी तू खालीवर करत होतास तो स्पीड थक्क करणारा होता सम्या. कमाल, वंडरफुल. वनिता मस्त कॅरेक्टर आहे, मस्त. बाकी सगळे पण मस्त. मजा आली कॅरेक्टर्स ही बघताना. आणि अरुण मजा आली पण तुला पण बघताना. आणि ऑब्व्हियसली आपल्या आर्ट डिपार्टमेंटसाठी टाळ्या. आणि सगळ्यात ब्रिलियंट पंच मला असं वाटला की हे कुठलं दादर स्टेशन जिथे मी एकटा माणूस आहे. अफलातून. वा मजा आली. मंडळी, मेहुणीला मदत करायला एखादा भाऊजी एका पायावर तयार होईल, पण तीच तत्परता तो मेहुण्याच्या बाबतीत दाखवेल का? चला तर बघूया पुढील प्रहसनात जे घेऊन आपल्या समोर येत आहेत. निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. रसिका अगं चहा दे ग. हो आणते लवकर आणत जा ग. तुला माहितीये ना आपल्या या स्किटची सुरुवात या वाक्याशिवाय होत नाही. म्हणजे काय घ्या. तो कुठे? कोण? आपल्या संसाराला लागलेला व्हायरस. म्हणजे तुझा भाऊ, माझा मेहुणा. आजपर्यंत ज्याचं ठरलं नाही काय कॅरेक्टर करायचं तो. माझ्या भावाला वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेणार नाही. हा आपल्या दोघांवर किती जीव आहे त्याचा, किती प्रेमळ आहे माझा भाऊ. हो. भाऊजी मला वाचवा. भाऊजी मला वाचवा. ओंकी, मला वाचवा. ओंकी, काय झालं असं? इकडे उभा राहा. भाऊजी मला वाचवा ना प्लीज. भाऊजी प्लीज. भाऊजी हेल्मेट काढून बोल. अहो मारू नका. धूम पिक्चर मधला रिजेक्ट झालेला ऍक्टर वाटतो. हेल्मेट काढून बोल. शूज काढा. काढा. मला काय काढायला सांगतो, तू काढ. बा उलट सतत भाऊजीचा आधार हवाय. शूज काढायला पण भाऊजीचा आधार हवाय. सॉरी ना भाऊजी, मला वाचवा ना. भाऊजी प्लीज वाचवा ना. ओंक्या, काय झालं असं? का वाचवायला सांगतोयस तू? एक मिनिट मी बोलतो त्याच्याशी. इतक्या प्रेमाने त्याच्याशी बोलायचं नाही. अहो काय झालेलं आहे? भाऊजी मला माझंच हेल्मेट आहे ना हे जॅकेट पण माझं आहे. इकडे चावी पण माझी आहे. माझ्या सगळ्या वस्तू घेऊन कुठे गेला होतास रे? भाऊजी हे बघा, जे झालं ते झालं. माझ्याकडनं चुकून झालं, पण प्रश्न वेगळा आहे. माझ्या सगळ्या वस्तू घेऊन कुठे गेला होता? एक मिनिट. ही वेळ तुझं माझं करायची काय हो? हा, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या ना जरा. तू नको सांगू मला परिस्थितीचं गांभीर्य. हनीमूनच्या पहिल्या रात्री मला आय लव्ह यू बोलण्याऐवजी माझा भाऊ आपल्या बरोबर राहील असं बोलली होतीस. परिस्थितीचं गांभीर्य सांगते मला. शांत बस. या विषयावर बोलायचंय तुम्हाला? हे भांडायचं तुम्हाला आता? भांडायचं माझ्याशी? गप ना. मरायला इंग्रजी बोलायचं तुला. शांत उभी राहा तिकडे. कुठे गेला होता हे सगळं घेऊन? काय असं काय एवढा बावरला काय? भाऊजी काय झालं? कसला धक्का बसलाय तुला एवढा? मला नाही धक्का बसलेला, मग माझा कोणाला तरी धक्का बसलाय. म्हणजे भाऊजी मी बाईक चालवत होतो. म्हणलं ला 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 ला. तेवढ्यात एक माणूस
समोर आला ला 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 असा आणि मी त्याला जस्ट ठोकलं. जस्ट ठोकलं. तू त्याला जस्ट ठोकलं? खिळा ठोकल्यासारखं कॅज्युअली का? अरे याने एका माणसाला उडवलंय. लहानपणापासून सवय हो याला उडवायची. पतंग कसला उडवतो हो की नाही? आवडत आहे का रसिका? मागे एकदा भंगारवाला आला होता तेव्हा मेंदू दिलायस का त्याला? का असं करतेस? पाटील बोलू नका. अरे उडवलंय म्हणजे तू आता म्हणून पळत आलायस? तू एका माणसाला उडवलेलं. त्या माणसाचं काय झालं? मला नाही माहिती भाऊजी, मी पळून आलो तिकडनं. अरे तू तू काय केलंय ओक्या? ये अगं रसिका याने हिट अँड रनची केस केलेली आहे. माणसाला उडवलं, ऍक्सिडेंट केलाय त्याने. ओंक्या तू ऍक्सिडेंट करून आलास का धड्या? त्या माणसाचं काय झालं मला सांग. मला नाही माहिती भाऊजी, मी पळून आलो तिकडनं. थांबला का नाहीस तिकडे? अरे मी थांबलो असतो तर मला मारलं असतं ना लोकांनी तिथे. अरे मग पोलिसांना फोन लावायचास ना ओंक्या. मी घाबरलो. मी असं पळत असताना मागून पोलिसांची शिट्टी ऐकू येत होती. मी काय लक्ष नाही दिलं, मी पळून आलो. अरे पोलीसवाले शिट्टी मारत होते तर थांबायचंच, बोलायचंच त्यांच्याशी. अहो मी घाबरलो, मी सांगतोय तुम्हाला. मी गाडी पळवली आणि म्हटलं सॉरी मैं पृथ्वी प्रताप, सॉरी मैं पृथ्वी प्रताप, सॉरी मैं पृथ्वी प्रताप असं करून. काय बोलला तू? सॉरी मैं पृथ्वी प्रताप. अरे घर मेवण्या, तू बावळटेस का? तू माझं नाव का घेतलं यार? तू माझं नाव का घेतलं याने? हे असं आहे तुमचं. बघितलं, जिकडे तिकडे माझा भाऊ तुमचं नाव घेत असतो आणि तुम्हाला त्याची किंमत नाहीये. नको ना रसिका, तू शांतच बस ना यार प्लीज. मी काय तू केलं? जिभेची गाठ मार ना कायमस्वरूपी प्लीज. तू नको ना बोलू. भाऊजी अरे भाऊजी काय यार? माझं नाव घेतलेलं आहे याने. भाऊजी. गाडी माझी घेऊन गेला, त्या गाडीने एका माणसाला ठोकलंय. तिकडे जाऊन पोलिसांसमोर माझं नाव घेऊन आलेलं आहे. पोलीस मला नाही का पकडणार? भाऊजी ऐका ना, भाऊजी ऐका. हे बघा जॅकेट तुमचं आहे, हेल्मेट तुमचं, चावी तुमची, गाडी तुमची, मी नाव पण तुमचंच घेतलंय. हा मग? माझा गुन्हा अंगावर घ्या ना तुमच्या प्लीज. प्लीज भाऊजी प्लीज. मी नाही घेणार तुझा गुन्हा अंगावर. अहो असं काय करताय? एवढं तो म्हणतोय तो घ्या ना अंगावर गुन्हा. रसिका तू बावळट आहेस का? काय? त्याचा गुन्हा अंगावर घ्यायला सांगतेस? ते काय ब्लँकेट आहे? त्याचं ब्लँकेट माझ्या अंगावर घ्यायला? काही बोलू नका. त्याचं ब्लँकेट वेगळं, तुमचं वेगळं. दोघांचा काय संबंध आहे तो मध्ये? उगाच काहीतरी तू डिस्काउंट मध्ये बावळट झाली होती का ग? तू गप्प ना. सारखं बावळ बोलू नका आधी. मी बोलतो. मी नाही घेणार आहे तुझा गुन्हा अंगावर, अजिबात नाही. काय बोलताय? मी नाही घेणार अहो. गुन्हा अंगावर. भाऊजी ऐका ना. काय? भाऊजी काय? हे बघा, त्या माणसाला खरंच काही झालं असेल ना तर मला जेल होईल 14-15 वर्षांची. नाही ओंक्या, नाही रे, नाही. मी तुला 15 नाही वर्षांसाठी पाठवणार. मी नाही पाठवणार. भाऊजी माझं सगळं तारुण्य वाया जाईल भाऊजी. प्लीज मला, प्लीज भाऊजी प्लीज तुम्ही घ्या ना तू अंगावर. बावळट आहेस? तू ओंक्या, अति होत आहे हे. तू गुन्हा केलायस. तू 14-15 वर्षांसाठी आत जाशील. तुझा गुन्हा मी अंगावर घेतल्यावर मी नाही जाणार 14-15 वर्षांसाठी आत. मी नाही घेणार गुन्हा अंगावर. Please ना. रे. नाही घेणार आहे गुन्हा अंगावर, कळलं ना? अहो असं काय करताय? अहो किती दिवसांपासून तुमचं चाललंय? घरात बसून कंटाळा आलाय, कुठेतरी बाहेर फिरून येतो, 2-4 दिवस राहायला गेलो तर बरं वाटत. जा ना, जेलमध्ये राहायला जा, बिंदास जा, आरामात राहा तिकडे आणि काही काळजी करू नका. तुम्हाला कंटाळा आला, आपण बराचसा वकील बघू, आम्ही सोडवू ना तुम्हाला. मूर्ख आहेस का ग जराशी? जेलमध्ये चाललोय का 2 डे 3 नाईटचं पॅकेज घेऊन हॉटेलला चाललोय मी? तुम्हाला माहिती नाही आता पूर्वीसारखं जेल राहिलेलं नाहीये. हो की नाही रे ओंक्या? आता कसं ना, मोठी माणसं जातात ना जेलमध्ये, त्यामुळे जेलचं स्टेटस पण एकदम वाढलंय. हा, भाऊजी. तुम्ही आलात ना जेलमधनं, लोक रिस्पेक्ट देतील तुम्हाला. आणि भाऊजी हे सगळ्यात महत्वाचं, जेलमध्ये ताई करते त्याच्यापेक्षा बऱ्याच चपात्या असतात. हो ना. एक गधड्या, मी तुझी बाजू घेते आणि माझ्या जेवणाला नाव ठेवतोस. आणि जेवणाची नका काळजी करून मी आहे ना. सणासुदीला ना मी तुमच्यासाठी घरचा डबा पाठवत जाईन. हो की नाही रे? मी आणीन ना, मी आणीन. तुम्ही बसा, मी आणेन. फक्त मी जरा दुपार नंतर जाईन थोडं. का रे? काय श्रीखंडपुरी तुझ्या हातची खाल्ल्यानंतर गुंगी येते ना, हा, मी मग थोडी जायफळ वामकुक्षी 4:30 नंतर तुम्ही जेवाल ना भाऊजी? हो चालेल. आणि यावेळेला ना मी पुरणपोळीचा वेध करणार आहे. हो, 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 मज्जा आहे का माणसाची? जेलमध्ये जाऊन पुरणपोळी. जेलरला असं दाखवून खा. पुरणपोळी. पुरणपोळी तूप पण सोबत. हे चांगलं आहे. जेलरला दाखवून खाऊ पुरणपोळी, जेलरला दाखवून खाऊ. किती स्वार्थी आहेस रे, किती स्वार्थी आहेस. या विचारात पण त्याने काय विचार केला की बाबा मी एक वामकुक्षी घेईन, मग 4:30ला तुम्ही जेवा. तुला दुपारची झोप महत्वाची आहे भाऊजीपेक्षा. माझ्या दुपारच्या झोपेवर बोलू नका भाऊजी.
माझी दुपारची झोप आहे, माझ्या रात्रीच्या समाजसेवेचे साईड इफेक्ट्स आहेत. डोंबलाची समाजसेवा करतोस तू? तो नाईट वॉचमन असतो, त्याला झोप लागू नये म्हणून त्याच्यासोबत बोलायला बसवतात तुला सोसायटीवाले. ही तुझी लायकी आहे सोसायटीत. त्याची लायकी काढू नका. तो समाजसेवा करतो म्हणून आपल्या सोसायटीत चोऱ्या कमी होतात हल्ली. म्हणजे काय? आणि काल पण तेच झालं. त्या नेपाळी वॉचमन सोबत मी अरुण कदमांचं नेपाळी स्किट बघत बसलो रात्रभर, म्हणून मला सकाळी बाईकवर अशी डुलकी लागली. बघितलं, म्हणजे ह्याची चूक नाहीच आहे त्याच्यात सगळ्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, जॉबमुळे तुमची ऍक्टिंग वगैरे सगळी बाजूलाच राहिली ना. तिकडे ना 26 जानेवारीला ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तिकडे तुम्ही नाटक करा ना. ऍक्टिंगचं हे सगळं हे करून घ्या. मिशा दाढी लावून तुम्ही ते सगळं करता ते तिकडे करा. मज्जा, कौतुक होईल सगळं. आणि ना तिथे ना म्हणे ते काय बागकाम आणि कार्पेंट्री वगैरे शिकवतात. तिथे विचारलं कार्पेंट्री कोणाला शिकायचं, लगेच हात वर करायचा. सगळं शिकून या. ते ना त्याचा पाय तुटलाय, तो आपण ठीक करून घेऊ. आणि वायरिंगचं पण बघा, आपले दिवाळीचे लाइटिंग आहेत ना, त्याचे बारीक बारीक दिवे पेटत नाहीये. तुझ्या बापाच्या उन्हाळी शिबिराला चाललोय का मी? हो, समर कॅम्प. ओ टिंग टिंग टिंग. तू जा, तुझी जाओ और तुझी वापस मत आओ. तू जा. पडलं जातं जेलमध्ये. काय मी नाही करताय? जाणार. एवढं का अडून दाखवताय? मी जेलमध्येच तर जायचं नाही जाणार ना. मी. भाऊजी, माझं इथे सुखी समाधानी आयुष्य आहे, ते सोडून मी जेलमध्ये नाही जाणार. भाऊजी, सुखी समाधानी आयुष्य म्हणजे काय भाऊजी? हा, काय? आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं हेच तर सुखी समाधानी आयुष्याचं मोल आहे भाऊजी. मी माझ्या समस्यांकडे दुर्लक्षच करतोय. मी नेहमी तुझ्याकडे भिंतीवरची शेपूट तुटलेली पाल असते ना, तिच्याकडे कसं आपण दुर्लक्ष करतो तसं दुर्लक्षच करतो. पण तू काही ना काहीतरी अडथळे निर्माण करतोस, माझी वाट लावतोस. माझे फोन लाव. फोन म्हणजे कोणाचा फोन आहे? उचल ओंक्या. हॅलो, कबीरा स्पीकिंग. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर राजपूत बोलतोय. बोला. MH02 9211 हा तुमच्याच गाडीचा नंबर आहे ना? नाही नाही नाही, माझ्या गाडीचा नंबर नाही, तो पृथ्वी प्रताप गाडीचा नंबर आहे, म्हणजे त्यांच्या हा? गाडीचा नंबर आहे. हा. त्यांना फोन द्या. हा, देतो बोला देतो. बोला 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 बोला. हॅलो, पृथ्वी प्रताप बोलतोय. अरे किती घाणेरडा आवाज आहे. माहिती आहे. या आवाजासाठी अटक केली पाहिजे तुम्हाला. खरं तर काय झालंय साहेब? CCTV फुटेज मध्ये दिसतंय तुम्ही एकाला उडवलं आणि पळून गेले. मीच उडवलंय त्याला. पोलीस स्टेशन मध्ये या. येतो मी पोलीस हा, स्टेशन लवकर या. मध्ये. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये यायचं आहे? वनराई पोलीस स्टेशनला या. बरं बरं, मी आलो. जा जा पोलीस स्टेशन मध्ये जा. देखो देखो तुम्हें बुलावा आया है. चलो बॅग पॅक करते. 2 शर्ट 2. पण शर्टाची गरजच नाहीये. तिकडे नाही का ते पांढऱ्या रंगाचे शर्ट उभे काळ्या लाईन? वर्टिकल लाईन. तुम्ही अय्या. उंच दिसाल भाऊजी, उंच. हँडसम दिसा. वा वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे पुरतं छळलं याला. मस्त, सई. धडाकेबाज परफॉर्मन्स होता. खूप सोपी सरळ साधी थीम होती आणि तुम्ही तसंच परफॉर्म केलं. पण तुमच्यातले ही जी कॅरेक्टर्स आहेत, स्पेशली नवरा बायको आणि मेहुणा, ती प्रॉपर इन प्लेस होती. रसा फारच धमाल आली आज तुला बघताना. खूप एक नाही, एकपेक्षा जास्त काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग केल्यास, काही नव्याने केल्यास, म्हणजे नवीन ॲडिशन झाले असे असं पण वाटलं. पीपी मस्त, फ्लॉलेस ॲज युजल. ओंकार काही जागा खूप सुंदर घेतल्यास, मजा आली. थँक्यू मॅम.